5 मिनिटाचा अवधी आहे आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला शतक कंप्लीट करायचे आहे. एक या स्पर्धेचा नियम आहे. तर धावसंख्या 4ने वाढेल. धावसंख्या 4ने मात्र आकार घेईल. धावसंख्या मात्र इथे होती ती 8 धावा जनता राजा पिंगलचे संघाचे. विवेक मात्र आपण पाहतोय तर एक चौकाच्या सहाय्याने मात्र इथे खेळतोय. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडंसं आपण पाहतोय कमी गतीमध्ये टाकलेला चेंडू होता आणि मात्र तो विवेकला काही समजलं नाही. डॉट चेंडू जातोय. आमचे स्कोरर आपण पाहतोय प्रशांत जंग मात्र इथे स्कोररची भूमिका पार पाडत आहेत. तसेच आमचे लॅपटॉपमध्ये स्वागत आणि इथे मात्र गोलंदाज सुद्धा स्वागत करते फलंदाजाचं असं म्हणूया. 5 चेंडू फेकले गेलेत आतापर्यंत. 8 धावा जरूर खर्च केले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पहिल्या पॉवर प्लेमध्ये. चिन्मयला माहिती आहे जर वेगामध्ये टाकलेला चेंडू नक्कीच विवेकच्या बॅटला लागतोय. इथे मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं आणि काय 2 चेंडू फेकले गेलेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक पहिल्या ओव्हरमध्ये. एक धाव मात्र इथं कंप्लीट केली जाईल आणि पहिला शतक मात्र इथं समाप्त होते. पहिल्या शतकामध्ये मात्र कोणताही गडी बाद मात्र केला नाही गोलंदाज चिन्मयने. मात्र फक्त धावा सुद्धा खर्च केल्या. त्या 9 धावा मात्र इथे खर्च केलेल्या आहेत. 5 षटकांचा सामना. रोडबुद्रुक ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, आज त्यांचा वाढदिवस आहे. असे आमचे मित्र सन्माननीय नितीनजी वारंगे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी युवा सेनेच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तसेच रोडबुद्रुक ग्रामपंचायतीचे डॅशिंग शाखा प्रमुख, अन्यायविरुद्ध ज्यांची बुलंद तोप असे आमचे मित्र सन्माननीय निलेशभाई वारंगे यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे. युवा सेनेच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. मी यतीनजी धुमाल यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तर दुसरं ट्रम्प कार्ड आपण पाहतोय वापरला जाईल तो धनगरवाडी संघाकडून आणि आपण पाहतोय वैभववर ही जबाबदारी दिलेली आहे. पॉवर प्लेचं शतक आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, एक नियंत्रणमध्ये गोलंदाजी केलेली गोलंदाज आपण पाहतोय तर चिन्मय याने. दुसरं शतक मात्र इथे टाकण्यासाठी आपण पाहतोय तर वैभव गायकर याच्यावर मात्र जबाबदारी सोपलेली आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय विवेक असेल ज्याने आतापर्यंत 9 धावा आपल्या संघासाठी बनवले आहेत. कारण सुशांतने अजून एकही चेंडू फेस केला नाही आहे. 6 चेंडू आणि 9 धावांचं एक योगदान, एक सुरुवात मात्र मिळून दिलेली आहे. पुन्हा एकदा हाफ टॅकचा चेंडू होता. चेंडू मात्र धाडला. चेंडू आपण पाहतोय तर सरळ बॅटने केलेला एक फटका मात्र इथे मिळेल. ती एक धावसंख्या आपण पाहतोय दुहेरीमध्ये जाईल. धावसंख्या होती ती मात्र 10 धावा. 10 धावा इथे झालेल्या आहेत. त्या जनता राजा पिंगलसी संघाचे दुसरं शतक प्रगतीवर आहे. आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या फेरीमधला तिसरा सामना इथे चालू आहे. जनता राजा पिंगलसी विपक्ष धनगर आणि रोहा. धनगरला संघ इथे प्रथम गोलंदाजी. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. माणस होतं, धाडस होतं, परंतु इथे आपण पाहते डॉट चेंडू जाईल. धावसंख्येला थोडंसं आपण म्हणते तर धावा देण्यामध्ये आपण पाहते कंजूस गोलंदाज वैभव ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेकले. ते एक धाव मात्र जरूर खर्च केली आहे. आज आपण पाहिलं तर आयकॉन म्हणून आपण का घेतलं त्याचं एक सिद्ध मात्र इथं करून दाखवतो गोलंदाज. पुन्हा एकदा हाफ टायकरचा चेंडू होता. फलंदाजाला मात्र कळलेलं नाही आहे. जर्सी नंबर 18 म्हटलं तर विराट कोहली म्हटलं तर धावांची रण मशीन. इथे मात्र सुशांतला सुद्धा सुशांतच्या बॅटिंगमधून धावा येणं खूप गरजेचं असेल ते जनता राजा पिंगलसी संघासाठी. इथे मात्र आपण पाहतो 3 चेंडू फेकले गेले. ते एक धाव मात्र खर्च केले. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र आपण पाहतो तर सुशांतच्या नजरेमधून डॉट काढले ते गोलंदाज वैभव गायकर याने. पुन्हा एकदा बॅटची एज लागून चेंडू मात्र फर्स्ट स्लिपमध्ये जाईल. जोपर्यंत आपण पाहते फेक होईल तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या होती ती मात्र बिनबाद जनता राजा पिंगलसी संघाची 11 धावा इथे झाले आहेत. 4 चेंडू इथे झाले. 4 चेंडूमध्ये जर आपण पाहिले ना तर प्रशांत एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वैभवच्या माध्यमातून. नियंत्रणमध्ये गोलंदाजी केली. एक अचूक टप्पा, खेळपट्टीचा त्यांनी अंदाज, खेळपट्टीचं त्यांनी गणित मला वाटते सोडवलेलं आहे. कुठे टप्पा टाकायचा हे त्यांना मात्र नक्कीच पाहिलेलं आहे आणि तिथे मात्र तो टप्पा टाकतोय. पुन्हा एकदा विवेक मात्र एक चौकारी सहाय्याने केली. धावसंख्या ती 11. वैभव पुन्हा एकदा शॉट पॉईंटचा चेंडू होता. मात्र आडव्या बॅटने केला. चेंडू पाहायचा आहे. चेंडू जाईल. शॉट फाईन लेगमध्ये मात्र एक धाव मिळेल. नक्कीच झेलचं प्रयत्न केलं होतं
परंतु एक धाव मात्र मिळेल ती जनता राजा पिंगलचे संघाला. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या ती मात्र इथे 12 धावा झालेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल. पॉवर प्लेमध्ये नियंत्रणमध्ये करणं गोलंदाजी खूप महत्त्वाची असते आणि ती गोलंदाज आपण पाहतो मग गोलंदाज चिन्मय असेल त्यानंतर वैभववर दिलेली जबाबदारी आपण पाहतो तर पूर्णपणे. परंतु शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवर मोठा फटका येणं अपेक्षित असेल तर जनता राजा पिंगलसेच्या पुन्हा एकदा आपण पाहतो तर पुन्हा एकदा हाफ टॅकरचा चेंडू होता आणि चांगला टप्पा मात्र मिळाला होता तो वैभवला आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो दुसरं शतक इथं समाप्त होते. 12 चेंडूचे खेळ समाप्तीनंतर आपण पाहतो बिनबाद मात्र इथे एक चांगली बाजू आहे ती जनता राजा पिंगलचे संघाची. त्यांनी विकेट मात्र इथे गमवली नाही परंतु धावांचा जो वेग आहे तो मात्र कुठेतरी कमी आहे असं मला पाहायला मिळेल. इथे मात्र आता रणनीती बदलावी लागेल कारण 18 चेंडू शिल्लक आहेत. जर तुम्हाला 50 ते 25 धावा इथे बनवायचे असतील तर मात्र इथे तुम्हाला हल्ला करावा लागेल. इथे तुम्हाला मात्र एकाला तरी जोखीम घ्यावी लागेल आणि ती जोखीम कोण घेणार सुशांत शिडगे की विवेक हे मात्र पाहावं लागेल. या ओव्हरमध्ये मात्र आपण पाहतो वैभवने मात्र 3 धावा इथे खर्च केलेला आहेत. मात्र काय गोलंदाजी जबरदस्त मात्र इथे गोलंदाजी पाहायला मिळाली ते म्हणजे माझी वसुंधरा कर्नाटक 2022 मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो पर्याय नंबर 3 ट्रम्प कार्ड नंबर 3 धनगर संघाकडून गोलंदाज रोहन गावंट आणि आपण पाहतो तर नक्की इथं चांगला इथे उपयोग केला जाते धनगर संघाला कारण माहिती एक मोठी स्पर्धा आहे. इथे मात्र आपले 2 गोलंदाजाने चांगले ट्रम्प कार्ड वापरले गेले. मग चिन्मय असेल वैभव असेल यांनी मात्र 12 चेंडू फेकले गेले आणि मात्र फक्त 12 धावा खर्च केल्या 2 गोलंदाजाने रोहन गावंट. आता मात्र इथे विवेक किंवा सुशांतला मात्र इथे एक जबाबदारी घ्यावी लागेल जोखीम घ्यावी लागेल. जर तुम्ही जोखीम घ्याल एक तर तुम्हाला धावा तरी येतील नंतर तुम्हाला विकेट तरी द्यावी लागेल. परंतु काय गोलंदाजी परंतु पंच आमचे नाराज आहेत. तेजस नरे या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि ते आम्हाला कळतील की मात्र इथे वाईट चेंडू असेल. एक धाव मात्र इथे मिळेल. अवंत सर्व धावसंख्येवरती मात्र इथे 13 धावा 13 ना मेरा इथे मात्र पाहायचं आहे. विवेक एक चौकार आणि सिंगल डबलने मात्र इथे धावा जरूर बनवते. सुशांत मात्र 4 चेंडूचा सामना केला. एक धाव मात्र करून नॉन स्ट्राईकला आहे. रोहन गावंड पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा आपण पाहतो तर चांगला फटका जरूर मिळेल परंतु एक धाव इथे मिळेल. धावसंख्या एकनी वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 14 धावा. तिसरा शतक प्रगतीवर आहे. आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहत आहोत तो जनता राजा पिंगलचे विपक्ष धनगराडी रोहा. याच्यानंतर शेवटचा आणि अंतिम सामना असेल सोनेश्वर नेवी आणि सोनगाव. दोन्ही संघांना माझी विनंती असेल आपली प्लेविंग लिस्ट आपण दोन्ही संघांनी तयार ठेवायची आहे. ओहो पुन्हा एकदा मोठा देखना स्ट्रोक चेंडू आपण पाहतो तर काऊ कॉर्नरमधून सरळ जाईल मात्र इथे दे धक्का आणि घे छक्का मिळतील त्या सुशांतला 6 धावा. हा प्रसिद्ध आहे काशीसाठी तर त्याच्या बॅटून आलेला शानदार षटका. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला फटका चेंडू मिड विकेटमध्ये जाईल. एक धाव मात्र कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला. दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 22 धावा. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक. या ओव्हरमधील तिसऱ्या शतकामध्ये धावा येत आहेत आणि खूप अपेक्षा आहे तो जनता राजा पिंगलचा कारण आपण पाहतो पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा. पुन्हा एकदा हापट्याकरता चेंडू होता. चेंडू मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये आणि इथे मात्र एक सोप्पा झेल लॉलीपॉप कॅच आणि इथे मात्र सुशांत शिडगे मात्र बाद होईल. पहिला धक्का डीजेला संधी. त्याने 574 8 विकेट गमन मात्र इथे डिक्लेअर केलेला आहे श्रीलंकाला.
आणि इथे मात्र एक चांगला झेल, मात्र जबरदस्त कॅच. कॅचला काय महत्त्व आहे क्रिकेटमध्ये हे विकेट किपरला माहिती आहे. आणि इथे मात्र फलंदाज आपण पाहते विवेक, मला वाटते बाद होईल तो म्हणजे जयंतराजा पिंगल. नंबर 12 आऊला माहिती आहे विवेक आलेला सलामीचा फलंदाज आहे, त्याची नजर बसलेली आहे. आणि काय झेल बघडलं. क्रिकेटमध्ये म्हणतात ना झेल ही किती महत्त्वाची आहे, आणि तेच उदाहरण आपण पाहतो आऊला. महेश मात्र नॉन स्ट्राईकला असेल, रत्नेश स्ट्राईकला असेल. धावसंख्येचा आपण विचार केला 22 धावा. सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र आता इथे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर जबाबदारी असणार आहे, ते म्हणजे रत्नेश आणि महेशच्या खांद्यावर. धावसंख्या एकनी वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 23 धावा. शतक मात्र इथं समाप्त झालेलं आहे. आणि पाणी घेऊन जा मैदानामध्ये. आमचे पाणी मंत्री विलास 4 दिवस आपण पाहते इथे त्यांच्यावर जबाबदारी असेल पाणी पुरवायचं आहे, आणि ते मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहते पाणी पुरवत आहेत. आतापर्यंत आपण प्रशानं पाहिलं तर जयंतराजा पिंगलचे संघाचे सलामी जितून फलंदाज मग तो विवेक असेल आणि सुशांत यांनी मात्र चांगली सुरुवात करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली ती आपल्याला धनगर आणि रोहा संघाकडून. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाल्याने 18 चेंडूमध्ये 2 गडी बाद. जयंतराजा पिंगलचे संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर मात्र 23 धावा इथे जुळल्या गेलेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनसुद्धा बाकी आहे. माझी वसुंधरा करंडक 2022 या स्पर्धेचं पर्व पहिलं. येथील उल्हास धुमाल यांच्या आयोजक आहेत, आणि सर्व कमिटी आपण पाहिले तर मग तेजेश नरे असेल, अजिंक्य सुटे असेल, पराग असेल, अजिंक्य असेल, आणि सर्व कमिटी मेंबर्स यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीचं फल ते म्हणजे वसुंधरा करंडक 2022. आतापर्यंत आपण पाहते 2 संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. सकाळच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिजे तर आयुष 11 श्रीराम महादेवाडी संघ हा दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला आहे, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतो सोनार सिद्ध धाटाव संघ हा दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. तिसऱ्यामध्ये आपण पाहतो लढाई चालू आहे. गोलंदाज येथे पुन्हा एकदा वैभव, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या होत्या. हा तर टर्निंग पॉईंट आहे ना प्रशांत, ज्याने कमी धावा खर्च केला त्याला आपण दुसरं शतक देऊ शकतो. एक चांगली धनगराई संघाकडून आपण सुरुवात पाहिलेली आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. ही ओव्हर खूप महत्त्वाची असेल. ते रत्नेश आणि महेश साडे धावा येणं खूप गरजेचं आहे. फुलटॉसचा चेंडू होता त्याला मात्र आपण पाहते तर दिशा दिली, मात्र तिथे चांगली फिल्डिंग. 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 1 या धावसंख्येने 24 धावा. चौथा शतक प्रगतीवर आहे. गोलंदाज आपण पाहते नियंत्रणमध्ये गोलंदाजी करतो वैभव. आतापर्यंत त्याने इथे 7 चेंडू फेकलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा, आणि पुन्हा एकदा त्याच्यावर जबाबदारी दिलेली आहे. महेश एक आक्रमक फलंदाज, एक दर्जेदार खेळाडू महेशकडे सुद्धा पाहिलं जातं, आणि ती मात्र आक्रमकता इथे दाखवावी लागेल. संकटामध्ये थोडंसं आहे जयंतराजा पिंगलचे संघ, कारण आपण पाहतो तर मात्र 24 धावा इथे आल्यात. चौथा शतक इथे मात्र मार्गस्थ आहे. प्रगतीवर असताना 4 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. या चौथ्या ओव्हरमधील महेश आणि रत्नेशची जोडी जरूर मैदानामध्ये आहे, परंतु धावांवर मात्र थोडंसं रोख लावलंय खऱ्या अर्थाने आपण गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. ओहो, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर काय चेंडू जबरदस्त, कधी कमी कधी जास्ती. कमीमध्ये गतीमध्ये परिवर्तन करतोय. चांगला टप्पा मी म्हणेन मिळालाय तो वैभव गायकर याला. डॉट चेंडू जातोय. इथे मात्र जोखीम घ्यावी लागली प्रशांत फलंदाज महेश याला, कारण 3 चेंडू झालेत. 1 धाव मात्र इथे खर्च केली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 चेंडू त्याने फेकलेत आणि मात्र 4 धावा खर्च केला. तसं समीकरण आपण पाहिलं, कारण दुसरं शतक तो टाकतोय आपल्या या सामन्यामध्ये. हो, पुन्हा एकदा हाफ टायकाचा चेंडू होता, मात्र पॅचची एज लागेल. चेंडू जाईल. 1 धाव मात्र जरूर मिळेल महेशला. धावसंख्या जरूर 1 ने वाढेल, परंतु धावसंख्येचा आपण विचार केला तर 2 गडी बाद 25 धावा इथे झाल्या आहेत. या ओव्हरचे आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, मात्र 2 धावा खर्च केले आहेत. धावा येणं गरजेचे आहे. धावा कोणत्याही स्वरूपामध्ये येणं परंतु खूप गरजेचं आहे. रत्नेश सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. नक्कीच आपण पाहते तर आपल्या विभागामध्ये नक्कीच आपलं नाव आहे, परंतु आज एक मोठी स्पर्धा आहे. तुम्हाला जर चमकायचं असेल तर तुम्हाला इथं घाम घालावे लागेल, कारण या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावा इथे झालेल्या आहेत. त्या जयंतराजा
पिंगळचे संघाचे पुन्हा एकदा आपण पाहते तर चेंडू सरळ जाईल एक्स्ट्रा कव्हरमध्ये. जर्सी नंबर 18 तिथे आहे रोहन. एक धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 वाढेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल या ओव्हरमधील. धावसंख्या इथे मात्र 26 धावा इथे झालेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू चौथ्या ओव्हरमधील या इनिंगमधील. अजूनसुद्धा आपण पाहतो 7 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी करते तो म्हणजे धनगर आणि रोहा संघ. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा खोला टाका चेंडू आपण पाहतो तर लॉंग ऑफ ऑन साईडला जाईल. एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि आपण पाहतो रतीशने पाहिलं थोडीशी नक्कीच सूट आहे. त्याच दरम्यान मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या मात्र 2 वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 28 धावा इथे झालेल्या आहेत. 24 चेंडू आणि 28 धावा. प्रशांत असं वाटलं होतं की सुरुवात मात्र नक्कीच खराब होती, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये सुशांत आणि विवेक यांनी मात्र चांगली सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहते थोडंसं रोख लावलं आहे. धावांपासून वंचित ठेवलं आहे. धावा मी म्हणेन थोडेसे सुकवले आहेत, परंतु अजूनसुद्धा 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूमध्ये कमीत कमी रत्नेश आणि महेशला 20 धावा शोधावा लागतील. 20 धावा शोधल्या तर 48 होतील. 10 धावा शोधल्या तर 38 होतील. परंतु इथे आपण पाहतो धनगर संघाला सुद्धा माहिती आहे. आपण पहिला क्षेत्र टाकला चिन्मयने मात्र 9 धावा खर्च केल्या. दुसरी ओव्हर फेकली गेली वैभवने 3 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये रोहनला आणलं, त्यांनी मात्र 11 धावा खर्च केल्या. चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा वैभवला आणलं, त्याने मात्र इथे 5 धावा दिलेल्या आहेत. या दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल चला आपण टॉससाठी यायचं आहे. आपली लिस्ट सुद्धा यायची आहे. सोनेश्वर नेवी आणि सोनगाव शेवटचा आणि अंतिम सामना असेल. तसेच आपण पाहिले तर या स्पर्धेसाठी आपले DJ मास्टर नामदेव वाळंज आपल्याला DJ मास्टर इथे लाभलेले आहेत. स्कोररसाठी आपण पाहिले तर आमचे प्रशांत जंगम आणि लॅपटॉपचे काम आपण पाहते. स्वागत गोलंदाजीचा भार आता शेवटचा आणि अंतिम सामना मात्र इथे संभलेल तो धनगर संघाकडून खूप महत्त्वाचा षटक असणार आहे. तर आप्पा स्वागत मला वाटतं गेलेले आहेत आणि स्वागतची जागा मात्र भरून काढतोय तो आप्पा सुद्धा आपण पाहते तर एक क्रिकेटचे चाहते आहेत. कुठेही क्रिकेट असो आपण पाहते तर काम साईडला ठेवणार आणि पहिले क्रिकेटला मान देणार आप्पा. आपण पाहते मग तो सोनार सिद्ध करंडक असो, सोनार सिद्ध चषक असो, दहावीर चषक असो किंवा माझी वसुंधरा करंडक 2022चा चषक असो. गोलंदाज येतोय मात्र सुजित. शेवटचं आणि अंतिम षटक. इथे मात्र आता जोखीम घ्यावी लागेल. रत्नेशला इथे आक्रमकता दाखवावी लागेल कारण मात्र 28 धावा झालेल्या आहेत. 20 धावा शोधायच्या असेल तर इथे आक्रमक पवित्रा घ्यावी लागेल. परंतु गोलंदाज आपण पाहते सुजितला सुद्धा माहिती आहे आपल्या गोलंदाजाने मेहनत केलेली आहे. 28 धावांवर रोख लावले. इथे मात्र कमी धावा खर्च करायचे. टिक्कट माराची गोलंदाजी मात्र करायची आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावा. ओहो पुन्हा एकदा कमी गतीमध्ये टाकलेला चेंडू होता. रत्नेशला थोडंसं शांत ठेवलंय. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. धावसंख्या ती मात्र 2 गडी बाद मात्र 28 धावा झालेल्या आहेत. प्रशांत इथे ना गोलंदाजाने या खेळपट्टीचा अंदाज घेतलाय. आपण पहा गतीमध्ये परिवर्तन करते सातत्याने. स्लो चेंडू टाकले जातात आणि फलंदाज मात्र आधीच बॅट फिरवली जाते. इथे मात्र रत्नेशला थोडंसं मात्र नक्कीच चेंडूचा पुन्हा एकदा बॅटची एज लागते. चेंडू मात्र इथे थोडीशी खराब फिल्डिंग. त्याच दरम्यान चेंडू सरळ लॉंग स्टॉपमध्ये जातील 4 धाव्यांसाठी. महत्त्वाच्या 4 धावा असतील. डीजेला संधी. संघाची पुन्हा एकदा आपण पाहतो तर थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. एक धाव मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये. एक धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 33 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगमध्ये. महेशच्या माहितीसाठी एक मोठा अपेक्षित फटका असेल महेश आणि महेशचे समर्थक, कारण महेश एक आक्रमक फलंदाज आहे. सातत्याने आपण पाहिलंय आपल्या विभागामध्ये नक्कीच आपलं वर्चस्व आहे, परंतु आज दाखवावं लागेल. या येणाऱ्या 2 चेंडूमध्ये येणाऱ्या धावा खूप महत्त्वाच्या आहेत त्या जंदाराजा बेंगल्स संघासाठी. 5वा चेंडू असेल.
हो, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा आपण पाहते कमी गतीमध्ये टाकलेला चेंडू. त्याच दरम्यान आपण पाहते मिस फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली जाईल. तिसऱ्या धावाचं मानस होतं परंतु धाडस केलं जाणार नाही. एक चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर मात्र इथे 35 धावा इथे झालेल्या आहेत. सोनेश्वर नेवी संघाचा संघनायक आणि सोनगाव. चला आपण हां, एक चेंडू शिल्लक आहे. आपण नंतर पाणी घेऊन जायचं आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंगमधील. धावसंख्या ती 35 धावा आतापर्यंत झाल्या जनता राजा पिंगलसी संघाच्या. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा आपण पाहते गतीमध्ये टाकलेला चेंडू होता. दक्ष पंच आपण पाहते तेजस नरे तिथे आहेत. कोणत्याही निर्णय डॉट चेंडू जाते. काय गोलंदाजी केले, एक जबरदस्त नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली. मग वैभव असेल, चिन्मय असेल, रोहन असेल आणि सुजित असेल. मात्र इथे 35 धावा दिलेल्या आहेत आणि येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 36 धावा मात्र इथे बनवायचे आहेत. त्या धनगर आणि रॉ संघाला दुसऱ्या फेरीमध्ये दाखल. आता इथे मात्र जनता राजा पिंगलचे सांगायला इथे गोलंदाजी करत असताना फिल्डिंगसुद्धा चांगले करावे लागेल. कारण मात्र इथे 35 धावा त्यांच्या अकाउंटमध्ये आहेत. 36 धावांची इथे गरज आहे. मी टॉससाठी विनंती करते. सोनेश्वर नेवी हां आलेले आहेत. धन्यवाद. अजिंक्य इथे आहे आणि सोनगाव संघाचा संघनायक. आपली प्लेइंग लिस्ट द्यायची आहे. चेंडू द्यायचा आहे आणि जनता राजा पिंगलचे चला आपण क्षेत्रक्षण लावून घ्या. 30 चेंडू आणि 36 धावांची गरज. धन्यवाद डीजे. सोनगाव संघाचा संघनायक. चला आपण आपली अजून प्लेइंग लिस्ट सुद्धा द्यायची आहे. सोनगाव विनंती असेल आपण या. 30 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान असेल ते धनगर आणि रॉ संघासमोर. येणारे 30 चेंडू आणि 36 धावा कोणत्या स्वरूपामध्ये केल्या जातील हे सांगण्यासाठी मी घेऊन जाते पुन्हा एकदा प्रशांत जंगम यांच्याकडे. धन्यवाद. तलवार ही आमच्या बिरडीची
राज्य आणि या स्वराज्याचं चालक मालक रयत आणि फक्त रयत आणि या स्वराज्याच्या पावनभूमीवर चालू असलेली स्पर्धा माझी वसुंधरा करंडक 2022 आणि या इनिंगची सुरुवात होतीये ती 6 धावेने. निकेशच्या बॅटमधून आला एक मोठा षटकार. ते मात्र 36 धावांचा पाठलाग करतोय धनगराळी संघ आणि 36 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर एक मोठा षटकार आलाय. आता मात्र पूर्णतः दबाव आपल्याला पाहायला मिळतोय तो जाणता राजा पिंगळसई संघावर. नक्कीच पिंगळसई संघानं थोडंसं नाराज केलंय असं म्हणूया, कारण 5 षटकांचा सामना होता. 5 षटकांमध्ये फक्त 36 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू नक्कीच जातोय विवेकच्या हातामध्ये. रिव्हर्स स्वीपचा फटका जरूर होता. एक चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज निकेश याचा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु थोडंसं असफल ठरला. एकच धाव इथे पाहायला मिळेल. आता मात्र स्ट्राईकला असलेला फलंदाज साजेश, एक डावखुरा फलंदाज आहे. दत्तसाई मोर्याळी संघ जरूर या स्पर्धेच्या बाहेर गेलाय, परंतु याच संघाचा हा खेळाडू साजेश आपल्याला पाहायला मिळेल धनगराळी रोहा संघामधून. मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज, डावखुरा गोलंदाज. बॅटची कडा घेतली आहे सुशांत. नक्कीच स्वराज खेरटकर पाहायला मिळतोय. थोडीशी चूक केली आहे. नक्कीच चुकीचा फायदा मात्र इथे एका धावेच्या जागी 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरला तो संघ धनगराळी. 10 धावसंख्या धावफलकावर आली आहे आतापर्यंत. ते मात्र थोडीशी माफक अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 36 धावांची. आणि 36 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये अशीच काहीशी सुरुवात करण्याची गरज होती ती मात्र धनगराळी संघाच्या या सलामीच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा बॅटची गडा घेतली आहे. नक्कीच पुन्हा एकदा विवेक पिक्चर मध्ये येतोय. धावफलकावर धाबा येतात त्या 11 आतापर्यंत. ते मात्र गोलंदाज सनी आता मात्र थोडासा हुशार झालाय हा फलंदाज. हलक्या हाताने या खेळून एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. मला मात्र जिद्द, मेहनत आणि चिकाटी काय असते ना ती मात्र ही मैदानाच्या आतमध्ये दाखवूनच द्यावी लागेल. 36 धावा सुद्धा अजिंक्य सुटे व्यासपीठाजवळ या. अजिंक्य सुटे शेवटचा चेंडू होता. शेवटचा चेंडू सुद्धा इथे निर्धाव पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकानंतर धावफलकावर धावा आहेत ते आतापर्यंत 12 धावा. 36 धावांचा जरूर पाठलाग करतोय. आता जर आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असणार ती धनगराळी संघासमोर. आता कोणतीही जोखीम घेण्याची गरज नाहीये. 24 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना आता मात्र पूर्णतः जबाबदारी असणार आहे ती गोलंदाजी करणाऱ्या संघावर, किंबहुना सुशांत शेडगेवर. सुशांत शेडगे येतोय वैयक्तिक पहिलं आणि दुसरं पॉवर प्लेचे षटक घेऊन सुशांत शेडगे. जाणता राजा पिंगळसी संघाचा हा गोलंदाज आज मात्र आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण आणि चांगली गोलंदाजी करणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. गोलंदाज सुशांत शेडगे, स्ट्राईकला असलेला फलंदाज साजेश उर्फ आऊ आणि नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज निकेश. पहिला चेंडू राईटमध्ये फुलटॉसला मात्र मिडविकेटच्या रिजनला खेळून काढले. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या इथे कंप्लीट केली आहे. या 2 धावेने धावफलक थोडंसं पुढे सरसावेल. धावफलकावर धावा येतात आत्तापर्यंत 14 धावा. तुम्ही अनुभवताय माझी वसुंधरा करंडक 2022 एक आगळं वेगळं आणि नेटकं आयोजन पाहायला मिळतंय. नक्कीच या स्पर्धेचं जर ब्रीद वाक्य पाहिलं ना तर समतोल राखू पर्यावरण आणि हवामानाचा, संकल्प करू समृद्ध वसुंधरेच्या रक्षणाचा. नक्कीच
ही जी आपली पृथ्वी आहे, या पृथ्वीवर जर आपण पाहिलं ना तर 10 वर्षापूर्वी जर पाहिलं अजिंक्य तर मार्च महिन्यात इतकं ऊन नसायचं, परंतु आता जर आपण पाहिलं तर फेब्रुवारी जानेवारीमध्येच इतकं ऊन असतं, कारण झाडांचा अभाव. झाडं लावली पाहिजेत, झाडे लावा झाडे जगवा असं म्हटलं जातं आणि त्याचा तंतोतंत तुम्हाला वापरसुद्धा करावा लागेल. या दरम्यानचा स्वैर चेंडू आणि अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ते तब्बल 2 धावा या चेंडूवर मिळतील. 16 धावा धावफलकावर येतात. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 16 धावा धावफलकावर सुशांत शेडगे ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आलाय जाणता राजा पिंगळसी संघाकडून. पुन्हा एकदा राईट मोरदी विकेटचा मारा साजिश साडे नक्कीच आता हलक्या हाताने घेऊन काढलाय. महेश रत्नेश येतोय चेंडूवर, तर मात्र इथे 1 धाव मिळेल. यानंतर होणारा सामना आपल्याला अनुभवायला मिळेल श्री सोमेश्वर सोनगाव विपक्ष असणार आहे सोनेश्वर निवी. अजिंक्य सुटे, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर व्यासपीठाजवळ संपर्क साधा. याच दरम्यानचा एक प्रॉपर क्रिकेटिंग शॉट येतोय, लॉंग ऑफ बाउंड्री क्लिअर करतोय. 4 धावांसाठीचा हा फटका. पुन्हा एकदा सुशांत निकेशसाठी एक इम्प्रोव्हायझेशन असा फटका. निकेश खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय निर्धाव पदवीचा. षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या संपला ना, ओव्हर झालेली आहे. एक वाईड होता तो. कुठला वाईड? वाईड नव्हता तो, डॉट बॉल होता. पहिल्या बॉलला 6 रन. एक चेंडू आहे. त्याचा चुकीची माफी असावी, चुकतो तो माणूस असतो. नक्कीच थोडीशी चुकी झाली आहे, चुकीची दुरुस्ती करतोय आपण. एक स्वैर चेंडू होता, त्या चेंडूवर 1 धाव आली होती. तब्बल 2 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. 22 धावा धावफलकावर येतात. चेंडू हवेमध्ये. हा चेंडू किती महागात पडणार आहे, आणि हा चेंडू धनगरवाडी संघाला थोडासा महागात पडलाय, कारण निकेश सारखा एक फलंदाज या चेंडूवर बाद होतोय. फलंदाज क्रमांक पहिला बाद. चेंडूंमध्ये तब्बल 14 धावांची आवश्यकता असणार ती धनगरवाडी संघाला. सिद्धांत मैदानाच्या आतमध्ये जातोय. आपण गोल्डन मॅन खूप सारे पाहिले असेल, परंतु आज आमच्या समवेत व्यासपीठावर सुद्धा एक गोल्डन मॅन उपस्थित आहेत. नाव आहे निलेश वारंगे. निलेश वारंगे, काय दादांची पर्सनॅलिटी आहे. नक्कीच ज्यावेळेस ही इनिंग संपेल ना त्यावेळेस कॅमेरामॅनला विनंती करेन की दादांवर फोकस करा.
रोहित शहरातले गोल्डन मॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते निलेश वारांगे सर आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत. याच दरम्यान एक स्वैर चेंडू येईल. या स्वैर चेंडूने मात्र अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये येते. 23 धावा धावफलकावर येतात. येणारे चेंडू बाकी असतील ते 18 आणि 13 धावांची आवश्यकता असेल. अजून देखील 18 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. अक्षय ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आला आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि फलंदाज क्रमांक दुसरा सुद्धा बाद होतोय सिद्धांतच्या स्वरूपामध्ये. या दरम्यानचा आपण पाहिलं धनगराळी संघाला हा दुसरा हादरा पाहायला मिळाला सिद्धांतच्या स्वरूपामध्ये. नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नवीन फलंदाज सूरज पेलवणकर. रोहा बीट्स या संघात या ग्रुपचा हा सुद्धा एक घटक आहे. तो सूरज पिलवणकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या साथीला आपल्याला पाहायला मिळतोय साजेश उर्फ आऊ. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली अविनाश, परंतु त्याला भेदून चेंडू जातोय सरळ सीमा पार 6 धावा. वर षटकाराने हा सामना संपवला सूरजने. तिचा प्रयत्न होता, अजून देखील संधी असेल कारण अजून देखील या षटकातील 1 चेंडू न बाकी आहे, 2 चेंडू न बाकी आहेत, 1 चेंडू न बाकी आहे. मात्र चेंडू हवेमध्ये येतोय परंतु चेंडू जातोय सरळ सीमा पार 4 धावांसाठी आणि धनगराळी संघ इथे विजयी घोषित.